जय श्रीकृष्ण. वसुबारसेपासून दिवाळीला सुरुवात होते. तर वसुबारस म्हणजे काय? वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारस. आपण बारस करतो ना, तसं श्रीकृष्ण परमात्मा वनामध्ये गायी घेऊन जायचे. गायी घेऊन गेल्या की त्या गायीला चोंभाळायचं, हात फिरवायचा अंगावरून. काय ग, तुझं नाव कोणीच ठेवलं नसेल ना? मी ठेवतो तुझं नाव. असं गायीला कुरवाळावं आणि सांगावं. मग त्या वासरांचे गायीचे असे नावं ठेवायचे. हे बघ, तुझं नाव ना मस्साई आहे. मस्साई, मच्छा अवतार घेतला होता ना, ती मस्साई. हा, तुझं राहिलं का? हा, तुझं नाव कसाई. कसाई म्हणजे कच्छा अवतार घेतला होता ती. तुझं राहिलं का? ठीक आहे ठीक आहे, तुझं पण ठेवतो. हा, तुझं नाव काय आहे? वऱ्हाई. लगेच दुसरीचं नाव नरहाई ठेवावं. वऱ्हाई म्हणजे वराह अवतार आणि नरसिंह अवतार. नरहाई म्हणजे नरसिंह, वराही म्हणजे वराह अवतार. लगेच दुसरीचं वामन ठेवावं, वामन अवतार. की तिसऱ्या गाईचं परसाई ठेवावं, परशुराम अवतार. वऱ्हाई, नरहाई, वामन, परसाई. हरी अळवी तो गाईला, तिरी बसला यमुनेच्या. यमुनेच्या काठाल बसावं आणि हाक मारावी, अग ये रामाई, अग ये कृष्णाई, ए कान्हाई, ए इठाई, ए किठाई, ए कलाई. असं म्हणून त्या गाईला हाक मारावी भगवंतानं. कळले ना गाईचे नाव? आता म्हणा बघू पटापट. कच्छाई, मच्छाई, वराई, नराई, वामन, परसाई. हरियाळवी तो गाईला, तिरी बसला यमुनेच्या. रामाई, कृष्णाई, किठाई, किठाई, कान्हाई, कल्लाई. हरियाळवी तो गाईला, तिरी बसला यमुनेच्या. असे त्या गायींचे नाव ठेवावेत. गोबारस. ह्या दिवशी गव्हाळी आणि मुगाळी उकडून खायची असते. मूग आणि गहू. मग सासू सुनेला म्हणते, सुनबाई, आज गव्हाळी आणि मुगाळी उकडून खायची असतात. हे बघ, तू तयार करून ठेव, मी शेतातून येते. सासू शेतात निघून गेली. ह्या सुनेनं काय केलं? गव्हाळी आणि मुगाळी दोन छोट्या छोट्या गायी होत्या गोठ्यामध्ये. तिनं त्या गायी कापल्या, ते मांस धुतलं आणि उकडून ठेवलं. सासू आली, सुनबाई, गव्हाळी आणि मुगाळी उकडून ठेवलीस ना? हो सासूबाई. चल मग आपण जेवण करूया. बघते तर ते, अगं हे काय आहे? मला तर काही समजत नाही, हे काय वाढलंस तू? सासूबाई, तुम्हीच सांगितलं होतं गव्हाळी आणि मुगाळी उकडून ठेव, म्हणून मी त्या गाईला कापलं, स्वच्छ धुतलं आणि उकडून ठेवले. सासूनं तोंडावर हात मारला, डोक्यावर. अरे रे रे, काय पाप झालं हे. अगं सुनबाई, मी गहू आणि मूग उकडून ठेवायला सांगितले होते, तू काय केलंस हे? भगवंताचा धावा चालू केला. हे देवा, जर तू खरोखर दिनाचा नाथ असशील ना, तर हे माझे बछडे जे आहेत ना, गायी गव्हाळी मुगाळी, ह्याला जिवंत करशील. देवा, माझ्याकडून न कळत पाप झालं हे. माझ्या सुनेकडून पण पाप झालं, पण मला ते गायी जिवंत पाहिजेत, मला ते वासर जिवंत पाहिजेत देवा. आता गायी रानातून येतील आणि त्यांचे बछडे त्या शोधतील. काय सांगू मी, काय करू मी, माझी अवस्था काय होईल? गायी हंबरडा फोडतील. म्हणून तू दिनाचा नाथ आहेस. जर तू हे नाही केलंस ना, तर मी आज रात्रीपर्यंत मी माझा प्राण त्याग करीन. असं त्या म्हातारीचं बोलणं ऐकून देवाला चिंता वाटली आणि भगवंतानं गायी बरोबर शेतातून यायचा टाइम झाला आणि गायी हंबरायला लागल्या. वासरे कुठे दिसत नव्हती.
तेवढ्यात भगवंतानं ती वासरं जिवंत करून त्या गायीकडे पाठवली. आनंद वाटला. त्या म्हातारीला पण आनंद वाटला. अशी ही गोबारशीची कथा आहे माऊली. ही कथा ऐकल्याने मनुष्य पापातून मुक्त होतो, घरात धन धान्य लक्ष्मी प्राप्त होते. म्हणून ही कथा ऐकली पाहिजे आणि ह्या कथेनुसार चाललं पाहिजे, दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे. जसा त्या आजीबाईनं वासरांसाठी धावा केला तसा तुम्ही आम्ही पण केला पाहिजे. गायीचं रक्षण केलं पाहिजे, गोहत्या बंद झाली पाहिजे. गायीमध्ये 33 कोटी देवता आहेत माऊली, म्हणून गायीचं रक्षण झालं पाहिजे. गायीचं गोमूत्र जर विचार केला तर ते औषधी आहे, त्याने कॅन्सर सारखे रोग बरे होतात माऊली. गोहत्या बंद करून गोशाळा खोलल्या पाहिजे आणि गायीचं रक्षण, गायीचं पूजन. ही भारत माता आहे. भारतासारखा देश कुठेही नाही. संस्कारी देश म्हणतात ह्या भारताला, म्हणून गायीचं पूजन आधी करावं.